खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली ही रेसिपी आहे। हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं अगदी खूप मनापासून स्वागत करत आहे। लहान मुलांना टिफिनला नेण्यासाठी किंवा आपल्याला कुठे बाहेर फिरायला जाण्यासाठी ही रेसिपी अतिशय उत्तम आहे। मागे मी तुम्हाला चिकनचे स्प्रिंग रोल कसे बनवायचे ते सांगितलं होतं। आज आपण वेज स्प्रिंग रोल पाहणार आहोत। चला तर हे वेज स्प्रिंग रोल बनवायचे कसे, त्यासाठी नेमक्या कोणकोणत्या भाज्या घ्यायच्या ते आता आपण पाहून घेऊया। वेज स्प्रिंग रोल बनवून घेण्यासाठी आपण भाज्या पाहूया। मी एक कांदा हा कापून घेतलेला आहे, त्यानंतर मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात कापून, 2 ते 3 मी मिरच्या कापलेल्या आहेत, कोथिंबीर कापलेले आहे, हे स्प्रिंग अनियन कापलेलं आहे, थोडीशी कोबी आहे, एक मी शिमला मिरची कापलेली आहे आणि गाजर कापलेलं आहे। चला आता आपण पुढची कृती पाहूया। आता एका भांड्यात मी 2 टेबलस्पून इतकं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता गरम झालेल्या या तेलात मी लसूण जो कापलेला आहे 1 टेबलस्पून एवढा, तो मी यात घालून घेत आहे। आणि हा लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, लसणाचा उग्र वास जाईपर्यंत हा मला परतून घ्यायचा आहे। आता लसूण परतून झाल्याच्या नंतर मी यात हा कांदा आणि या मिरच्या घालून घेत आहे आणि कांदा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत मी या मिरच्या आणि कांदा हा फ्राय करून घेत आहे। मिरच्यासुद्धा मी छान परतून घेत आहे, एकदम फाईन चॉप करून घ्यायच्या आहेत मिरच्या, त्यासुद्धा मी यात परतून घेत आहे। आता हे सगळं छान परतल्याच्या नंतर आपण भाज्या घालून घेणार आहोत। सर्वप्रथम मी गाजर घालून घेते आहे। गाजर थोडासा परतून झाला की त्यात शिमला मिरची पण घालून घ्यायची आहे, कापलेली शिमला मिरची, आणि कोबीसुद्धा त्याचबरोबर घालून घ्यायची आहे आणि सगळं छान अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता हे असंच सॉफ्ट होत नाही, परतून किंवा एकसारखं स्टर करत हे आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं नाही, तर याच्यावर आपल्याला झाकण लावून हे छान परतून घ्यायचं आहे, छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे। आता हे आपण परतलेले आहेत, आता यावर आपल्याला झाकण ठेवून ह्या भाज्या छान सॉफ्ट करून घ्यायच्या, छान शिजवून घ्यायच्या आहेत। अगदी 5 ते 7 मिनटं झाकण लावून आपण हे शिजवून घेऊया। आता 5 ते 7 मिनटानंतर मी झाकण उघडलेलं आहे, भाज्या छान शिजलेल्या आहेत। आता यात बाकीचे मसाले घालूया। मी 1 टीस्पून एवढं काळं मिरपूड घातलेलं आहे, 1 टेबलस्पून सोया सॉस घालून घेत आहे, 1 टेबलस्पून मी रेड चिल्ली सॉस घालून घेत आहे, चवीपुरतं मीठ घालत आहे आणि या सगळ्या गोष्टी मी छान मिक्स करून घेत आहे, अगदी एकजीव करून घेत आहे। आणि मीठ घालताना मात्र बेतातच मीठ घालायचं, कारण हे जे सॉसेस आहेत, सोया सॉस किंवा रेड चिली सॉस, यात मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे मीठ घालताना जरा बेतातच मीठ घालायचं, थोडंच घालायचं। आपल्याला डबल मीठ घालायला लागलं तरी चालेल, नाहीतर आधीच आपण जास्त मीठ घातलं की खारट होण्याची शक्यता असते, म्हणून मीठ जरा बेतातच घालायचं। आता या शेवटच्या क्षणाला आपण हा जो स्प्रिंग अनियनचा ग्रीन पार्ट, म्हणजे पात्या ज्या आपण कापून ठेवलेल्या होत्या त्या घालायच्या आहेत आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। वरखाली करून घेऊन या स्प्रिंग अनियनच्या पात्या आपण कापलेल्या होत्या त्या छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता गॅस फ्लेम बंद करून घ्यायची आहे। गॅस फ्लेम बंद केल्यानंतर हे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आपण मिश्रण, आणि थंड झाल्याच्या नंतरच आपण भरायला घ्यायचं आहे। तर मिश्रण थंड झालेलं आहे। मी स्प्रिंग रोलचे शीट एक घेऊन त्यात मी ही फिलिंग भरून घेत आहे, व्हेजिटेबलचं सगळं फिलिंग जे मी बनवलेलं आहे ते मी भरून घेत आहे आणि स्प्रिंग रोल बनवून घेत आहे। आता या स्प्रिंग रोलच्या शीट्सचा व्हिडिओ मी तुम्हाला मागे दिलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। मी तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे।
ती तुम्ही स्प्रिंग रोलच्या शीट्स कशा बनवायच्या ते तुम्ही पाहून घेऊ शकता आणि तुम्ही घरी ह्या स्प्रिंग रोलच्या शीट्स बनवून घेऊ शकता. तर हा एक स्प्रिंग रोल तयार झालेला आहे. हा पहा, तुम्ही नुसता पाणी लावून घेऊ शकता, पण मी इथे मैद्याची स्लरी तयार केली होती, तो वरचा भाग ती टोप चिकटवून घेण्यासाठी. तर हे सगळे स्प्रिंग रोल तयार झालेले आहेत. आता मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. अगदी कडकडीत झालेल्या तेलामध्ये हे स्प्रिंग रोल सोडून द्यायचे आहे. जास्त सोडायचे नाहीत, कारण ह्या ज्या टोका असतात ते एकमेकांना लागून ते स्प्रिंग रोल फुटण्याची शक्यता असते. म्हणून अगदी 3 ते 4 स्प्रिंग रोल एका वेळेला फ्राय करून घ्यायचे आहेत. आता हे एवढेच फ्राय करायचे आहेत की ते फक्त गोल्डन ब्राऊन झाले पाहिजे. खूप एकदम डार्क ब्राऊन नाही, तर फक्त गोल्डन ब्राऊन झाले पाहिजे. एवढेच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. ते फिरवून उलटपुलट करूनच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता स्प्रिंग रोल तयार झालेले आहेत. आता आपण हे तेलामधून काढून घ्यायचे आहेत. ते टिश्यू पेपरवर एका ट्रेमध्ये टिश्यू पेपर घ्यायचा आहे किंवा पेपर नॅपकिन घ्यायचा आहे आणि ते त्याच्यावर ठेवून द्यायचे आहेत. म्हणजे एक्सेस जे याच्यात ऑइल असेल ते त्या पेपर टॉवेलला किंवा त्या टिश्यू पेपरला शोषून घेतलं जाईल. इथे तुम्ही पाहू शकता की मी एक स्प्रिंग रोल काढलेला आहे आणि बाकीचेही मी काढून घेत आहे. आणि हे काढल्याच्यानंतर बाकीचे जे स्प्रिंग रोल आहेत ते सुद्धा मी सगळे फ्राय करून घेत आहे. तुम्ही पाहू शकताय की ह्याचा छान असा आवाजसुद्धा येतो. एवढे कुरकुरीत हे स्प्रिंग रोल झालेले आहेत. आता हे सगळे स्प्रिंग रोल तयार झालेले आहेत. आता तुम्ही हे स्प्रिंग रोल नारळाच्या चटणीबरोबर म्हणा किंवा चिंचेच्या चटणीबरोबर किंवा शेजवान चटणीबरोबर किंवा पुदिना चटणीबरोबर किंवा मेयोनीजबरोबर सुद्धा तुम्ही हे सर्व करून घेऊ शकता. अतिशय कुरकुरीत आणि चवीला भन्नाट लागणारे हे व्हेज स्प्रिंग रोल तयार झालेले आहेत. तुम्ही डब्यावर सुद्धा नेऊ शकता, कामाला जाण्यासाठी नेऊ शकता, मुलांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा हे बनवून घेऊ शकता. अतिशय सुंदर झालेले आहेत. व्हेज स्प्रिंग रोलची ही माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया अशाच एका खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय.